कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे तुझी चाचणी झाली का ग? हो सरकार झाली, व्यवस्थित झाली. आपे आवडलं का तुझं? हो दवाखान्यात जायचंय. हो निघूया. आज लगेच रिझल्ट आहे का? हो भाऊजी. अरे वा, मग रिझल्ट लागल्या तू तर काय एकदम कामाला जायला मोकळीच झालीस की बघ. हा तर बघू, मी आलेच, मी फाईल घेऊन येते. लवकर ये. दादा दवाखान्यात चाललोच आहे तर बाळाला ताब्यात घेण्यासाठीचा रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन येतो, तेवढा भरून टाकू आपण, म्हणजे पुढच्या गोष्टी करता येतील ना आपल्याला. कसला फॉर्म रे? अहो आता कलेक्टर मॅडमनीच ठरवलंय ना बाळाला दत्तकच घ्यायचं, मग त्याचा फार्म असेल तो. तिने ठरवले असं नाही, मला पण वाटतंय तसंच करावं, म्हणजे जे काय ते लिगली करू. पण मग तपासणीला घरी येणार माणसं आणि सगळी चौकशी करणार. हो काकी. बरं ते फॉर्म भरल्यावर किती दिवसात लोक पाहण्यासाठी येतात घरात? ते विचारायला लागेल बरं का सरकार, बघू घेतो माहिती मी. सरकार ते कधी आले तरी वहिनी बऱ्या होणार आहेत का? सुजय, अरे असं कशाला बोलतोयस? नाही हा सुजा, तिच्यात सुधारणा आहे बरं. हा आणि अर्जुन, आता जी काय माहिती मिळवायची ना ती नीट विचारपूस करून मिळव बर का, नाही तर आधीच त्या बाळाची नोंद करून माती खाल्ली असतो. आणि काय बी आता निर्णय घ्यायचा असेल ना तर पहिलं स्वप्नीलला विचारायचं, कारण ते बाळ रुपाली आणि स्वप्नीलचं आहे. त्यांना न विचारता निर्णय घेणं म्हणजे बरं वाटत नाही ना, असं वाटतंय मला. नाही, मी दादाला तेच विचारत होतो, पण दादा काहीच बोलला नाही. दादा आणू ना फॉर्म. अर्जुन, फॉर्म आणायचाच असेल तर मी आणतो. मला बाळाच्या बाबतीत अपर्णा, तुझी आणि अर्जुनची कसलीच मदत नको या ठिकाणी. जेवढी मदत करायची होती तेवढी तुम्ही केलीत. अर्जुन, निघूया का? स्वप्नील, बरं झालं तू ह्यांना बोलला ते. हे बघ, आता बाळ तुझं आहे का नाही, त्यामुळं बाळाच्या बद्दल काय बी विचार करायचा असला ना ते तुम्ही करायचा. हा, तुम्ही म्हणजे तू आणि रुपालीनी. हा, तुम्ही का भांडणं लावताय? स्वप्नील, अरे तुला काय झालं अचानक? तू एकदम वेगळाच वागायला लागलायस. अरे त्यांचा हेतू चांगला आहे हे कळतंय ना तुला. सरकार, मुद्दा हेतूचा नाहीये या ठिकाणी, त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं. हा, आता कसं बोललास? आणि ते बाळ आमचं आहे, आणि काही करून आम्हाला आमचं बाळ नाही गमवायचं. ठीक आहे, बघा बाबा, फक्त भांडू नका एवढंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठं हरवलीस? आठवत होते सगळंच. सगळं म्हणजे? अरे म्हणजे एवढ्यात जे काही झालंय ते सगळं आठवत होते. आपलं बाळ, मग आणि आता हे डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट. अजून काय बोलले डॉक्टर? काळजी घ्या म्हणले. एवढंच? हा, काय झालंय? काय लपवते? अर्जुन, अरे हे बघ अप्पे, मी तुझ्यावर चिडत असेल, रागवत असेल, पण माझा लय जीव आहे का तुझ्यावर. अर्जुन, अरे ते आईबद्दल. आईबद्दल बोलत होते का डॉक्टर? आईच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल बोलत असतील ना? त्यांना जास्त माहिती ना तुला काय वाटत असेल ते. हे सगळं मला कळायला पाहिजे होतं, पण मी काय केलं? चिड. अर्जुन, हे बघ, तुझ्या जागी मी असते तर मी पण असंच केलं असतं. आपे, माझी पण आई लवकर गेली, मला पण आठवण येते तिची लय सारखी.
आता बघ कितीला जाऊन 15-16 वर्ष झाले तरी मला सगळ्या गोष्टी आठवतात. काय काय आठवतं? सगळंच आठवतं आईबद्दल. आई शेतात यायची डबा घेऊन आम्हाला. आणि रविवार असला ना की आपे मी कदमांना सांगायचो, कदम तुम्ही उशिरा जायचं शेतात, आणि इथं पडवीत आम्ही बॅट बॉल खेळत बसायचो. मी 3दा आऊट झालो ना की मग मी आऊट. कदम एकदा आऊट झाले की आऊट लगेच. आणि अंपायर कोण? आई. अशी हसायची ना मन भरून. आणि आईचं एक होतं आपे, आई अशी खळखळून हसली ना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. हसली की पाणी. आजारी होती ना दवाखान्यात, अर्जुन, मी बघायला गेलो होतो तेव्हा पण दवाखान्यात बेडवर झोपली होती, पण चेहरा हसरा आणि डोळ्यात पाणी. मी हॉस्टेलला चाललो होतो ना तर मला बोलले, अर्जा बिंदास जा हॉस्टेलला, अजिबात घाबरायचं नाही, तुझा बाप आणि सरकार मला काय नाही होऊन देणार. अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. अप्पी मला कळतंय तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, मला पण येतेच की, पण तूच म्हणते ना की अर्जुन आहे, म्हणते ना मी आहे तुझ्या बरोबर. तुला काय वाटलं माझ्याशी बोलायचं बिंदास, आणि असं झालं ना की बोलायचं पण बोलताय ना तू सगळं मिठी मारून टाकायची मला. कशी मारायची मिठी? अशी मारायची मिठी. अर्जुन सॉरी रे, खूप मोठी गोष्ट मला तुझ्यापासून लपवायला लागली, पण तू समजून घेशील. मी घेईन समजू ना. हा, मी समजून घेईल, टेन्शन घेऊ नको अजिबात. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी तुमचे आई बाबा काय करतात? आई म्हणजे घरीच असते, गृहिणी, वडील नाही. पण तुम्ही ठरवलं होतं हेच प्रोफेशन निवडायचं? मला फायर ब्रिगेड म्हणजे असं काय माहिती नव्हतं सगळं डिपार्टमेंट बद्दल. जेव्हा मी इथे आले ते मला समजलं, मला पण प्राऊड फील वाटतं का मी अशा डिपार्टमेंटमध्ये काम. पहिल्यांदा गणवेशात आईने बघितलं, काय भावना होती? आईच्या डोळ्यात अशी. आपण किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 9 वर्ष झाले. माहेर कुठलं तुमचं? राजगुरुनगर. लग्नापूर्वीच तुम्ही डिपार्टमेंट मध्ये होता की लग्न? हो, लग्नापूर्वी. कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे? छान आहे त्यांचा स्वभाव, म्हणून तर मी आज ह्या अशा फील्डमध्ये सर्वाईव्ह करू शकते. की त्यांचा सपोर्ट नसता तर माझं घर आणि जॉब शक्यच नाही. पण दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा. म्हणजे तो पाईप पाण्याचा घेऊनच बसलेले असतात. आपलं कसं काय? छान आहे सर. ते छान, आम्ही कुठे वाईट म्हणतो. किती वर्ष झाली लग्नाला? सर लग्नाला 10 वर्ष झाले, आणि 2012 मध्ये फर्स्ट फायर वुमन म्हणून आमची पोस्टिंग झालेली. पहिली बॅच? Yes, sir. पहिली बॅच. दोघी पण आम्ही. बरं. आणि तेव्हा तुमचं लग्न झालं होतं? नाही सर, नाही. त्यानंतर 2 वर्षांनी लग्न झालं. कसं झालं? काय करत? सर म्हणजे त्यांनी मला भरपूर प्रोग्राम झाले ना फर्स्ट फायर वुमन म्हणून, मग त्यांनी बघितलं, आणि मी अहमदनगरची आहे ना, मग ते पण तिकडचे, मग त्यांना खूप अभिमान वाटला माझ्याविषयी की आपल्या. पण त्यांनी बघितलं कसं तुम्हाला? टीव्हीवरती बघितलं सर मला तर प्रोग्राम. तुम्हाला एवढे कार्यक्रम चालतात टीव्हीवरती, त्याला दिसले नाही, तुम्ही म्हणजे दिसला. न्यूजवरती असं आलं की म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच महिलांची भरती झाली आहे, आणि त्याच्यामध्ये मग आमचे इंटरव्ह्यू झाले, त्याच्यामध्ये मग माझं मी नाव वगैरे सांगितलं, मग ते बोलले की तर आपल्या अहमदनगरमधलीच आहे. मग ते माझे सासरे पोलीसमध्ये होते, मग ते मला भेटायला भायख्याला आले बुके घेऊन. त्यांना खूप अभिमान वाटला की आपल्या तिकडची मुलगी आहे म्हणून ते आले. पण त्यांचा हेतू वेगळा होता हे तुम्हाला कळलं? ते नाही समजलं सर. मग ते 2-3 वेळेस येऊन गेले, त्यावेळेस मी भेटली नाही त्यांना, मी कॉलवरती किंवा माझी सुट्टी असं. पण नंतर एकदा अचानक ते आले असं, आणि मग मी त्यांना भेटली. ज्यावेळेस म्हणजे लग्न होतं ना त्या दिवशी यांचे सर्व मित्र आलेले, आणि ते त्यांना सांगत होते आतापर्यंत ना आग लावणाऱ्या खूप बघितलंय, पण तुझं नशीब खूप चांगलं आहे की आग विझवणारी भेटली आहे तुला, म्हणून म्हणजे त्या तुला अभिमान पाहिजे तुझ्या बायकोचा, असं सगळे मित्र त्यांना चिडवत पण आहे ना त्यांना? हो सर. हा आहे ना सर. आपलं कसं काय? काय किती वर्ष झाली? सर 2.5 वर्ष झाले. कशाला?
लग्नाला नाही नाही, भरती होऊन विचार. भरती होऊन आता 1 वर्ष झालं, आता न्यू व्हायचं. अच्छा, नवीनच आहात. एक वर्ष म्हणजे लग्नानंतर भरती झाला. हा सर, लग्नानंतर भरती. काय करतात ते? मिस्टर माझ्याबरोबरच भरती देत होते, पण फायर ब्रिगेडमध्ये त्यांची हाईट बसली नाही. आता काय करतात मिस्टर? आता मिस्टर MPSCचा अभ्यास करतात. अभ्यास करताय. आणि तुमचं लग्न कसं जमलं? सर ते रिलेटिव्ह मधलेच आहे, रिलेटिव्ह मधले म्हणजे? म्हणजे नात्याने माझे मामाच लागतात हे ते. मग कसं मामा? मामा आहे मग मामा काय झालं मामांचं? काय नाही सर. म्हणजे नात्यात ठरलं हा, ना. नात्यात. तुम्ही आधी एकमेकांना बघत होता ना. हा ते हा म्हणजे तुम्हीच ठरवलं ना थोडक्यात. नाही सर. अरे नाही काय होय म्हणाला. पण छान झालं ना, व्यवस्थित आहे. तुम्ही आता फायर वुमन म्हणून काम करता. हो सर. व्हेरी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय सांगाल, तुमचे अनुभव जर सांगायचे झाले तर कुठला सांगाल? जेव्हा मी नवीन जॉबला लागले होते तेव्हा महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका हायराईज बिल्डिंगमध्ये आग लागलेली. 11व्या मळ्यावर आग होती आणि लोक पण फसलेले होते, ऑफिसेस होते तिथे सगळे. तर आम्ही आग विझवायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रेस्क्यू पण ऑपरेशन केलेलं. आग विझल्यानंतर जो धूर होतो त्याच्यामध्ये आजूबाजूला सगळीकडे धूर पसरलेला होता. त्यातून आम्ही शोधत होतो, माझे सिनियर बरोबर होते, आम्ही दोघे शोधत होतो. तर तिथे असे 2 व्यक्ती होते की जे खिडकीमध्ये बसलेले आणि आम्ही दरवाजामध्ये होतो ऑफिसच्या आणि ते खिडकीमध्ये होते. आम्ही एक पाऊल टाकले की ते पाऊल पुढे सरकायचे की आम्ही जीव देऊ इथून, पण आम्हाला बाहेर जायचं नाही. आमच्या हे ऑफिस म्हणजे आमचं प्रॉपर्टी आहे किंवा आमचं घर आहे, मंदिर आहे असं बोलायचे आणि ते बाहेर यायला रेडी नव्हते की आगीमध्ये जळलं तर जळून नाही द्यायचं ना, आम्हाला पण इथेच थांबायचं आहे. तर माझे सर खूप समजावत होते, आम्ही समजावत होतो, अर्धा तास काउन्सिलिंग करत होतो की त्याने यावं खाली, पण तो आला नाही. शेवटी सरांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं, अरे ही महिला आली आहे तुला घ्यायला आणि तरी तू येत नाही, ती जर तेवढी डेअरिंग करून तुझ्यासाठी रेस्क्यू करायला येते तर तू का नाही बाहेर येऊ शकत. या गोष्टीने त्याला काहीतरी वाटलं आणि तो खाली उतरला आणि त्याला आम्ही खाली रेस्क्यू करून घेतलेलं. किती छान. अजून कोणाचं काय? तर एका वेळेला असं झालेलं की बिल्डिंग कॉलॅप्स झालेली आणि त्या ठिकाणी ना आतमध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स म्हणजे अडकलेले होते. पण ना त्यांना तिथपर्यंत जायला ना जेंट्स लोकांना म्हणजे जागा छोटी असल्यामुळे ते होत नव्हतं. आणि त्या ठिकाणी मध्ये आतमध्ये जाऊन म्हणजे मी त्यांना बोलली की रिलॅक्स केलं आणि म्हणजे त्यांना इतकं छान वाटलं की एक महिला असून एवढं धाडस करून आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून मग परत बाहेर काय सिच्युएशन आहे ते सगळं माझ्या बाहेर जोखीम खूप असते ना. जोखीम. पण त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही युनिफॉर्म घालतो ना सर, त्यावेळेस ना म्हणजे असं वाटत नाही की आम्ही महिला आहोत की आम्ही हे काही करू शकत नाही. जरी कुठे शक्ती आमची पुरुषांपेक्षा कमी पडत असेल तर युक्तीने आम्ही काम ते पूर्ण करतो. युक्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे तुमची. बघा ना किती छोटे छोटे प्रसंग आहेत एका कुटुंबासाठी, आगीत अडकलेल्या माणसासाठी. आता संपलं असं वाटत असताना तुम्ही अक्षरशः ही स्त्री शक्ती पुरुषांच्या बरोबरीने संपलेलं नाही, अजून पुढे उत्तम आयुष्य बघायचं आहे हा विश्वास देत स्वतःचं आयुष्य किंवा स्वतः जोखीम पत्करून आपल्यासाठी धावत असतात. म्हणूनच ही स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. आता तुम्ही तिघी तर काय पाठ केलेलं नसेल ना उखाणा वगैरे? प्रॅक्टिस करून ठेवली आहे, लवकर झाली तर. हा घेतलाय? घ्या. नाही का? नाही, तुमच्या लग्नात घेतलेला घ्या. घ्या. हे बघा, चांदी ताटात ठेवले होते गहू, लग्न नाही झालं तर नाव कसं घेऊ? बरं एक काम करा, पुढच्या वर्षीच्या आत चांगलं स्थळ असेल तर लवकरात लवकर पोहोचा. हा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर मायेची खून, पोपटरावांचं नाव घेते, सांगोलकरांची सून. अरे वा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले धैर्याने आणि शौर्याने. अंकितरावांचं नाव घेते, प्रेमाने आणि भक्तीने. अरे वा. घ्या. लग्नानंतर असतं सासर आणि माहेर. अशोकरावांचं नाव घेते. फायर ब्रिगेडला कॉल आल्यानंतर आम्ही पडतो 1 मिनिटात बाहेर. काय सांगताय? अरे वा 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 वा. हा. आत्ता जिथे काम करते ते आहे मुंबई अग्निशमन दल. विजयरावांचं नाव घेते, त्यांना माहिती आहे आता माझ्यात होणार नाही कुठलाही बदल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही निघा आता, उशीर होईल तुम्हाला. येस प्रीत, लेट्स गो.
तुला कुठे ड्रॉप करायचंय का? नाही नको, तुम्ही जा तुमच्या कामाला. कुठे चालली आहेस तू? अहो ते मी देवळात चालले आहे. मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळाली आणि माझ्या कामाचा पहिला दिवस चांगला गेला ना, म्हणून सावित्री आत्यानं देवळात जाऊन यायला सांगितलंय. ठीक आहे, मग ते मंदिर माझ्या वाटेतच आहे. मी तुला ड्रॉप कर. अहो, नाही नको, कशा पाहिजे. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. चल. थँक्यू. पारू, ये आपण भेटूया. हा, आदित्य सर, तुम्ही बी. एक सेकंड. हा, आय एम सो सॉरी. हॅलो. नो नो नो, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण याआधी सुद्धा ऑर्डर्स वेळेवर डिलिव्हर झालेले आहेत. डोंट वरी, मी लवकरात लवकर हे प्रेझेंटेशन तुम्हाला मेल करतो. आय वॉज जस्ट वेटिंग फॉर समथिंग डिफरंट. किर्लोस्कर नेहमीच वेगळं डिलिव्हर करत आलेले आहेत. सो मी त्या एका गोष्टीची वाट बघत होतो, बट काही हरकत नाही. मला थोडासा वेळ द्या. आय गेट बॅक टू यू ऑन दिस ॲज सून ॲज पॉसिबल. थँक्यू सो मच. काय झालं सर? अगं काही नाही, ते आम्ही एका नवीन बिझनेस आयडियावर काम करत होतो. बिझनेस मधल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधत होतो. चल. आदित्य सर, तुम्हाला तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं ना तिथं मिळतील. तुम्ही चला माझ्या बरोबर, चला. नाही, मला उशीर होत आहे. असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असेल तर? नाही म्हणजे काय सांगावं ना. तुम्हाला तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरे इथं तुमच्या समोर असतील तर? तुम्ही ऐका माझं, चला माझ्या बरोबर, चला. नक्की? होय. काय झालं? आदित्य सर, तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? हो, आहे नाही ना. म्हणजे माझ्याकडे आहेत, पण ते मला भाजीसाठी वापरायचे. नाही, आहे ना. कशासाठी पाहिजे? ते तिथं माणसं बसली आहेत ना, त्यांना द्यायचे. माझा पगार झाला की मी परत करीन. थँक्यू. चला ना माझ्या बरोबर. तुमचे जोडे सुखाचे राहून दे. ते मी वटीचं सामान घेते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लुकिंग गॉर्जियस. आय बेट हे कपडे एक्सक्लुझिव्ह असतील. येस, करेक्ट ओळखलंस. ये ना, बस बस. काय ग दिशा, एकटीच आली आहेस का? नाही नाही नाही, आलाय ना माझा फियॉन्सी पण आलाय सोबत. ओ अगं, आहे कुठे तुझा फियॉन्सी? तो तिकडे बसलाय. एक मिनिट. सॉरी गाईज, आय गेट हिम. प्रीत, चल ना तिकडे. हो, राहू दे ना, जा ना तू. प्रीत, अरे असं का करतोस? चल ना. राहू दे ना दिशा. प्रीतम, चल. गाईज, हा प्रीत आणि हे सगळे माझे फ्रेंड्स. ही वाणी. हॅलो. अर्चना, मिहीर, नितेश, गंधाली, भाग्यश्री, अमेय. आणि दिस इज माय फियॉन्से प्रीतम किर्लोस्कर. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रीत, ये ना, बस. अरे बस. दिशा. गुड चॉईस. हा म्हणजे काय, आमची दिशा आहेच बेस्ट. पण बाय द वे, तू जॉब वगैरे काय करतोस? मग इन्व्हेस्टमेंट बँकर? पॉलिटिशियन आहे.
मग बिझनेस नाही ऐकून. आणि एज्युकेशन MBA केलं असणारच ना? युनिव्हर्सिटी कुठली? आय मीन केम्ब्रिज, हॉवर्ड. मी 5 वर्ष स्टेट्समध्ये होतो. ईशा, यू नो ना, माझी फॅमिली इथे राहूच शकत नाही. प्रीतम, तुला माझ्या नवीन बिझनेसची माहिती सांगू का? प्लीज प्लीज. आता कळेल तुला तुझी खरी लायकी. म्हणजे तू स्वतः बिझनेस सांभाळत नाहीस का? प्रीतम, काय रे, तू कधी ऑफिसला तरी गेलाय का? ऑफिस असतं हे तरी माहितीये का तुला? हे पण भारी आहे त्याची लाईफ. खूप चिल, नुसतं आई बापाच्या पैशावर जगायचं. म्हणजे जगतोस कसा, काहीच करत नाहीस म्हणून विचारलं. मी तर तुझ्यासारख्या दुसऱ्याच्या जीवावर जगून वेडा होईन वेडा. काहीतरी शिक्षण झालंच असेल ना तुझं? तसं खूप शिक्षण नाही झालंय. ग्रॅज्युएशनला ड्रॉप आउट आहे मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. देवी, तू न मागताच समज देत असतेस. तरी बी आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. देवी, माझ्या कनूला का नाही इकडच्या चांगल्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळू दे. माझ्या बाच्या समध्या इच्छा पूर्ण होऊ दे. माझी सावित्री आत्या, त्यांची तब्येत चांगली राहू दे. आणि माझी देवी आई, त्यांना कायम सुखात ठेव, कायम खुश ठेव. प्रीतम सर, आदित्य सर, त्यांना कसली बी काळजी देऊ नकोस. आणि माझी वैजू, तिला का नाही, तिला ना कायम चांगला चारा खायला मिळू दे. काय ग, सगळ्यांसाठी सगळं मागितलंस, स्वतःसाठी कधी मागणार? हे गंमत सांगू, हे समज का नाही मी स्वतःसाठी मागितलंय. कसं काय? कारण ही समधी खुश तर मी खुश. हो. तुम्ही काय मागितलं देवीकडं? हे काय आता मागतो ना. देवी आई, माझ्याकडे सगळं काही आहे. तू फक्त हिच्या इच्छा पूर्ण कर. काय मागितलं? ते सांगायचं नसतं ना, पूर्ण होत नाही वगैरे. माझं आणि देवी आईचं सिक्रेट आहे. आदित्य सर, थँक्यू. का? ते काल तुम्ही माझा तोल सावरला नसता तर ते पूजेचा प्रसाद समजा सांडला असता. आणि काय झालं असतं मला नाही माहिती. इट्स ओके. तू जे माझ्या बाबांसाठी केलंय ना, त्याच्या पुढे हे काहीच नाही. आणि खरं सांगू, आईलाही या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. असो, निघायचं? 1 मिनिट थांबा, मी वटी भरून येते. आदित्य सर, 1 मिनिट. सर, देवीच्या मंदिरात आलात आणि कुंकू बी नाही लावलं तुम्ही. आता लावलं. होय. चल. 1 मिनिट. आता काय? इकडे या. आदित्य सर, हे बघा, यो धागा का नाही मी बांधला इथं. ओके. ते मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळावी ना म्हणून. आणि बघा ना, मला
मला अहिल्या मॅडमकडे काम मिळालं. माझी इच्छा पुरी झाली. आता का नाही, आता यो धागा सोडायचा, म्हणजे आता पुन्हा काही अडचणी यायला नको ना म्हणून. हात पुढं करा करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, मला का नाही बोलू दिलं तू? अगं पण मला कसं लागलं हे घरच्यांना सांगून काय काय होणार आहे? आणि लपवून तरी काय होणार होतं श्रीनिवास? सी, आपल्याला खरं काय ते माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं ना. बट नाऊ वी नो समथिंग. अँड डोंट यू थिंक आपण तुझ्या दादा मामांना हे सांगायला हवं की नीरजला किडनॅप करून शिर्केचा प्लॅन होता त्यांना अडकवण्याचा. सो ते अलर्ट होतील आणि काहीतरी प्रॉपर वे आउट काढतील ना. नाही होवी. हे बघ, एकदा का माझ्या हातात सगळे पुरावे आले की ते सगळे पुरावे मी गावकऱ्यांसमोर ठेवणार आहे आणि दादा मामाच्या नावाला जो डाग लागलाय तो मी पुसून काढणार आहे. तोपर्यंत प्लीज प्लीज कोणालाही काही सांगू नकोस. फाईन, नाही सांगणार, पण एक कंडिशन, तुला ही पेन किलर घ्यावी लागेल. अगं, या अशा गोळ्या आम्ही कधी खाल्ल्या नाहीत ग. आजपर्यंत लेप काढा यांचा वापर करूनच आम्ही उपचार घेत आलोय. श्रीनिवास, आता खूप दुखतंय ना, म्हणून तुला खरंच बरं वाटेल ह्याने. होई, पण प्लीज. बरं ठीक आहे दे. श्रीनू, ह्या बघ वेखंड आणलंय, डोक्यात लावून घेऊया. मग अगं, तू कशाला त्रास करून घेतलास? त्रास कसलो येलो आपल्या लेकरासाठी काय करू? हे बघ, डोक्यात आणि छातीक लावूया, म्हणजे बरा वाटत उद्यापर्यंत. ये पड बघू. ये काय रे? नाही नाही काय नाही. नाही काय नाही श्रीनू, मग कळवळलंस कशाक? अगं ते जरा जरा नाही, खूप लागलंय. ओवी, तिला तरी खरं सांगू दे. अगं पण श्रीनू थांब जरा. ओवी, काय काय झालं सांग मका. मावशी, ज्या गुंडांनी नीरजला किडनॅप केलं त्यांची इन्फॉर्मेशन मिळाली अँड त्यांनीच गोडाऊनही जाळलं. काय? हो, आणि तो अपघात नव्हता. अगो, मग ते गुंड? श्रीनिवास आणि नीरज त्यांना पकडायला गेले होते आणि ते पकडलेही गेले. त्या सगळ्यात श्रीनिवासलाही थोडंसं लागलं, म्हणूनच दुखतंय. सो ही पेन किलर आणली होती मी. श्रीनू, श्रीनू, प्रत्येक गोष्ट सांगतच म्हणतस ना उमाईक? एवढी मोठी गोष्ट मका सांगू काय झाला होता? हुमाई, तू अशी काळजी करत राहणार मला माहिती आहे. आधीच तुला व्याप काय कमी आहेत का, म्हणून मी तुला नाही सांगितलं. आणि हुमाई, हे बघ, तू सोडून घरात कोणालाच काही माहित नाहीये, त्यामुळे कुणालाच काही समजू देऊ नकोस. आणि दादा मामाला तर अजिबात नाही. बघ हुमाई, आम्ही त्या गुंडांना पकडून पोलिसात देणारच होतो, पण त्याआधीच ते पळून गेले. आणि दादा मामाला जर कळलं मला एवढं लागलंय तर त्याला असं वाटेल की त्याचे संस्कार विसरून मी असं काहीतरी गुंडगिरी वगैरे करतोय. त्याचा त्याला खूप त्रास होईल. उमाई, तू प्लीज त्याला काही कळू देऊ नकोस, प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी कुठे दिसत नाहीये, कुठे गेली? सूर्याला पाणी दाखवत असेल. काय म्हणते ती? अर्घ्य. कुठल्या मुलीवर भालाय माझा नीरज? आमच्या सोसायटीत कशी सूट होईल ही? तिची हीच जागा आहे इथेच या गावात. दाखवत राहा
सूर्याला पाणी. अशा सवयी बघून ना डोक्यात तिडीक जाते माझ्या. काय तर म्हणे संस्कार आहेत हे. त्या सूर्याच्या पुढे पाण्याचा तांब्या काय ओतायचा, तुळशी पुढे दिवा काय लावायचा, सकाळ संध्याकाळ धूप काय लावायचं घरभर. आणि धूप तो धूप धूप. आता ना त्या काउंटरला ना मी चांगलाच धडा शिकवणार. गौतांच्या संस्काराचे ढोल पिटवत असतात ना हे सगळे. आता तो मला ढोलच फोडायचा आहे. काही झाला ना तरी आज ते पेपर शोधू कतवयर. नाही म्हणजे यांका विचारून ना काही उपयोग नाही. त्यांका काय माहित असता काय कुठे ठेवलेला असता काय असता. गेला इकडे होत काय नाही ते झाला तुटला. नवीनच घेऊ वया आता. पैसे आले की सगळा घेऊया काय. इकडे होत काय अंक तर काय माहीतच नसणार. अंक विचारून पण काय उपयोग नाही. एका जागी कुठली वस्तू ठेवतात काय हा नाही ना. पण आज ना माका ते पेपर काय झाला तरी शोधू कच होत. नाही एवढी लक्ष्मी हात जोडून समोर उभी नाही कसा म्हणायचा ना. मग पैसे आहेत भरपूर पैसे आहेत. शोधा 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 शोधा. खय गेले पेपर खय गेले. अरे रामा खय ठेवलाय पेपर. खय इथे पण नाही. आत्ता मजा येणार. या धुपाने ठिणगी पडणार. आजपर्यंत या गावानं दादा खोतांचा शब्द मोडलाय का. नाही. देवळ्याच्या प्रश्नापासून ते अगदी गावच्या विकासापर्यंत दादा खोतांका विचारल्याशिवाय आपण याक तरी काम केलं काय हो. नाही. कारण त्यांची तत्वा ते दिलेल्या शब्दाप्रमाणे पाळत होते. पण आता तसा राहुलेला नाही. अरे त्यांच्या घरातलीच माणसं त्यांची तत्वाना धाब्यावर बसवतात. त्यांची लेक तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोणाबरोबर. अरे त्या शहरातल्या पोराबरोबर. आणि दादा खोत ते का आता जावई बनवण्याच्या विचाराचं. त्यांका शहरातलो जावई हो पण शहरातून गावाच्या विकासासाठी इलेल्या योजना मात्र ह्यांका नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नीरज, निशी, नीरज, निशी, नीरज, निशी, निशी. काय काय झालं तुला परत त्रास होतोय का. बाहेर कोणी काय झालं. धूप अगरबत्ती कोणी लावलाय का. त्याच्यामुळे मला खूप खोकला लागलाय. एक दिवस जीव गेला माझा खोकला. हा धुपाचा वास आहे. निशी सर मला नाही माहित. मी नाही लावलाय धूप. मी बाहेर तुळशीला पाणी घालत होते. हो पण धुपाचा वास येतोय. अरे ती नाही म्हणते ना. हो पण मॉम या घरात अजून धूप कोण लावणार आहे. निशी काय विचारतोय. सर मला खरंच माहित नाही. आणि मी कसं सांगणार कोणी लावलाय धूप. काय निशी. हा सर
कुठून आलं ते? सर मला खरंच माहित नाही. मी नाही. तू मुद्दामून केलं असं म्हणत नाहीये मी निश्चित, पण तुला सवय ना धूप लावायची. कदाचित तू धूप लावून विसरली असशील, पण एक्सेप्ट तरी कर. बघतीस ना मला किती त्रास होतोय ते, तरी पण तू स्वतःचं म्हणणं खरं करून घेतीयस. नीरज तिला नको ओरडूच रे. अगं मॉम, पण तिला माहिती ना तुला धुपाचा त्रास होतो ते. हो, त्या दिवशी मीच तिला सांगितलं, इतक्या वर्षाची सवय तिची अशी कशी सहजासहजी सुटेल. मी आतल्या रूम मध्ये झोपले होते, इकडे बाहेरच्या बाहेर धूप लावला असेल रे. त्यावरून तिला इतकं बोलायला नको. आणि मला खूप त्रास झाला म्हणून मी तुम्हाला हाक मारला. पण आता मला खरंच बरं वाटतंय. तुम्ही दोघं प्लीज आपापसात भांडू नका. निशी बेटा, होतं असं. सॉरी, परत नाही होणार. चूक. मॉम तू आज चल ये. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अद्वैत साहेब, झालं तुम्ही बघितलं ना. मी आता कपडे बदलून येते. साहेब, काही शोधताय का तुम्ही? माझं वॉलेट सापडत नाहीये. मी देते. हे घ्या. मी ठेवते. नेत्रा, काय झालं? बोट सापडला ना? नेत्रा, जरा सांभाळून करायचं ना ग. किती वेळा सांगितलंय तुला. नेहमीच आहे तुझं. सगळ्यांची एवढी काळजी घेतेस तू, स्वतःकडे अजिबात लक्ष देता येत नाही तुला. दुखतंय का खूप?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला वाटलं होतं सुषेणचा सूड घ्यायला मिळेल, पण इथे या म्हातारीच्या फोटो समोर दिवा लावावा लागतोय. त्या सुषेणच्या मिठीत जावं लागतंय. मला कल्पना नव्हती एवढं अवघड होऊन बसेल सगळं. आता काय करू? विरोचकाचा आदेश असा असेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नेत्रा, फाल्गुनी ताई, नेत्रा, तेजस, दादा, ही घरात कशी आली? तुम्ही इथेच थांबा. तिला नाही सोडणार आता. तेजस थांब. अरे अद्वैत, नाग आहे आपल्या घरी, काय करते? तेजस शांत राहा. पाहिजे नेत्राचे कपडे का घातले? फाल्गुनी, मी सगळं सांगतो तुला. ब्रो, हिला मारायला हवं. नाही तन्मय, अरे काय नाही म्हणतोयस? हिने अजून कोणाला तरी दंश केला तर आपण काय तेजस, जरा करायचं? ऐक माझं. नाही, हिला मी तेजस, ती अस्तिका नाही, नेत्र आहे. काय? ही अस्तिका नाही, आपली नेत्र आहे. मी नेत्रा आहे. अद्वैत, हे असं कसं होऊ शकतं? तेजस, मला कळतंय हे सगळं समजण्या पलीकडचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही गाठी वरनच बांधले गेलेल्या असतात, देवानच बांधलेल्या असतात. तसं ह्या दोघांच्या लग्नाची गाडवी अंबाबाईनं बांधलेली असत्या. कशी काय चक्र फिरतात माहित नाही, या दोघांचं लगीनच होतंय. सरकार, अहो राजा राणीचं कधी लग्न होत नसतं, स्वयंवर होत असतो. स्वयंवराचं काय खरं नसते ते तुम्हाला सांगू नको. ह्यांचं नॉर्मली लगीनच होतंय. ते 7 जन्माची वचनं बिचनं देऊन, अग्नीला 7 फेरे बिरे घेऊन पवित्र लगीन. हा, तर ते लगीन झाल्यावर मग आपल्या राजकुमाराचा होतोय राजा आणि राजकुमारीची होत्या राणी. बरोबर? राणी राजाच्या गळ्यात हार टाकत्या, पण हार टाकता टाकता एक गमजा करत्या. ती काय करत्या? ती फक्त लग्नाचा हार टाकत्या, प्रेमाचा हार काय टाकतच नाही राजकुमाराच्या गळ्यात. ती म्हणते आपला का तुझ्यावर काय प्रेम बिम नावा, तुझ्यासारख्या आडाने गोळ्यावर कोण प्रेम करणार. राजकुमार म्हणते ओके, तुमचं पण बरोबर आहे.
पण ह्या सगळ्या परिस्थितीमुळे दरबारात सगळी खळबळ माजत्या. कारण हे शिकलेल्या लोकांनी हे अडाणी लोक काय आवडतच नसतात, त्यासनी काही ती पडतच नसतात. बरोबरच आहे. पण सगळी अशी खळबळ माजते आणि वातावरण असं जरा हार्ड होतंय. ह्या सगळ्या अशा तापलेल्या वातावरणात एक दिवशी आपली उत्साही कार्यकर्ती जी राणी असते नवीन नवीन झालेली, ती राजाच्या आईवर म्हणजे राजमातेवर आरोप करते. राजमाता सगळं ऐकून घेते शांतपणे, ती चिडत नाही. ती म्हणते ठीक आहे, तू माझ्यावर आरोप केलास ठीक आहे, पण तो आरोप जर तू सिद्ध करू शकली नाहीस तर तू वनवासात निघून जायचं, आणि जर तू सिद्ध केलास तर मी वनवासात निघून जाणार. झालं का? आली का आता पंचायत? भांडणं कोणाची? ह्या दोघींची. मधल्या मध्ये अडकलो कोण? यो आपला राजा. काय काय बोलणार आता या दोघींनी? तो लई त्या दोघींनी समजावायचा प्रयत्न करतोय, असं करू नका, भांडू नका, या असल्या काय आटीपिटी घालू नका. पण त्या काही दोघी ऐकाय नाहीत. अडाणी तर अडाणी, त्या तर ऐकतच नाहीत. पण ज्या शान्या शान्या म्हणत होतो आपण त्या आपल्या राणी सरकार, त्या बी ऐकत नाहीत. मग काय शेवटी व्हायच ते होते. राणी काय आरोप सिद्ध करू शकत नाही आणि ठरल्याप्रमाणे राणीला हद्दपार व्हायला लागते. ह्या सगळ्यात वाईट गोष्ट अशी होत्या की राजाला स्वतःला राणीचा हात पकडून तिला जंगलात सोडून यायला लागते. ज्या राणीवर त्यानं जीवापाड प्रेम केलेलं असतं. राजा स्वतःच्या काळजावर एवढा मोठा दगड ठेवून ही गोष्ट करतोय, त्याला बिलकुल ते आवडत नाही. पण करणार काय? ह्यांचं चॅलेंज असते ना दोघींचं. ह्या सगळ्या प्रकरणात राजाच वाईट ठरतोय दोन्हीकडनं बी. कारण राजमाता बी राजाला म्हणते, हा त्या राणीनं माझ्यावर एवढे आरोप केले तरी बी तुम्ही राणीवर प्रेम करताय. आणि राणी तर चिडलेलीच असते, का माझा नवराच मला जंगलात सोडून आलाय. थोडक्यात काय, राजाच्या मनाचा विचार इथं कोणच करत नाही. मग राजाचं फिरते डोसकं, त्याच्या डोसक्याची शीर उडत्या. तो एक दिवशी म्हणतोय आता बास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इथंच बोलवलं होतं भाऊजींनी. हो काय भाऊजी तुम्ही घाबरवताय? हे काय बघा तर मग. आणि ओंक्या कुठे? अहो ओमकार जरा काम आलं त्याला म्हणून तो गेला. आहे का आता? म्हणलं एवढी भारी आनंदाची बातमी दोघांनी देईन. डोंक्या डोंक्या निमकी टांग दिली होय. डोंक्या टांग देणार नाही तर कोण देणार? आनंदाची बातमी मला सांगा ना. अहो आज मी लय खुश, म्हणजे आमच्या आई साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं हॅपी हॅपी आज मी. वहिनीनं घरी घेऊन जाताय की काय? तसं असतं तर मग एवढ्या बारक्या गिफ्टवर आम्ही भागाभागी केली असती. एवढं मोठं गिफ्ट दिलं असतं का नाही मी, या झाडा एवढं दिलं असतं बघा, तुमच्या अख्ख्या घरात मावलं नसतं. अहो मग आनंदाची बातमी आहे तरी काय? आनंदाची बातमी ऐकायची. आज या ठिकाणी अधिपती सूर्यवंशी वर्गात पहिले आलेले आहेत. काय सांगताय काय भाऊजी? खरंच बोलताय की काय? हो खरंच की. विश्वास बसला नाही ना? माझा बसला नव्हता. बघितलो पेपर, अगाय बोललो एवढी मार्क कसं काय पडले तर बाप रे बाप, एवढं भारी वाटलं का रे मला. सगळे टाळ्या बिळ्या वाजवल्या, पोरांनी सगळं झालं. त्याच्यानंतर मास्तरीनबाईंनी स्वतः येऊन माझं अभिनंदन केलं स्पेशल. अरे वा भाऊजी, अभिनंदन. आणि मग मग पुढे काय झालं? काय नाही मग ते झालं, मग ते पेपर ते ठीक आहे. पण मला एक काय जाणवलं माहितीये काय, मला त्यांच्या नजरेत काहीतरी बारीक कळलं नव्हतं. मला चमकल्यावर जाणवलं. आता ती परवा गेलतो का नाही दर्शन घ्यायला, ते आकाश दर्शनची ते सहल होती म्हणलं की, तिथं पण मला त्यांच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं, शुक्राची चांदणी. म्हणजे प्रगती झाली मग. आणि भाऊजी सुरुवात आहे, होईल हळूहळू. तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ना ते सगळं होईल बघा. बरं भाऊजी, वहिनींच्या विषयात किती मार्क्स मिळाले तुम्हाला? अहो त्यांच्या विषयात तर पैकीच्या पैकी पडले. मला सांगतोय काय, पहिला आलो तर वर्गात तर. वा, म्हणजे तुमच्या प्रेमाच्या विषयात सुद्धा वहिनी कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारच. हा मिळवाय तर पाहिजे, पण कसं आहे आमचा विषय हार्ड आहे हो, त्याच्यामुळे जरा त्यांचं अवघड जाणार त्यासनी. पण तसं व्हायला पाहिजे. खरंच तुम्ही म्हणताय तसं झालं ना, माझं तर स्वप्नच आहे.
पण आज खरं सांगतो, आज दिवसभर अशा का नाही आनंदाच्या उकळ्या अशा फुटा लागल्यात का नाही. तुमच्यामुळे झालंय की या सगळे. ओ भाऊजी, उगाच मला क्रेडिट देऊ नका बरं का. अहो हे सगळं तुम्हीच केलंय. सगळ्या कल्पना तर तुम्हाला सुचल्या ना. मी काय फक्त मार्ग सुचवला, पण सगळ्यात मोठं धाडस तुम्हीच केलंय. धाडस केलं म्हणा, आणि त्याची फळं बी आता मिळायला लागलेत. मिळतायत ना फळं. होय. मग अजून एक धाडस करा. कोणचं? थोरल्या सरकारांना याबद्दल सगळं जाऊन सांगा. एवढा अवघड जमते बे. कसं आहे, मी मास्तरीनबाईंची बाजू जर आमच्या आई साहेबांकडे सांगायला लागलो ना, ते चुकीचं होणार. कारण आई साहेबांची बाजू बरोबरच तर आहे. आमचं काय, आमचं दोघींवर बी तेवढंच प्रेम आहे. आमचा तोच तर प्रॉब्लेम झालाय सगळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.